सध्याच्या घडीला पावसाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। येत्या 2 ते 4 तासांमध्ये राज्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह भयंकर मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे राज्यातील या 8 जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। सध्या महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन अद्याप पूर्णपणे झालेलं नसतानाही हवामानात मोठा बदल जाणवत आहे। एक विशेष परिस्थिती समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात राज्यात जोरदार पावसाची बॅटिंग होण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे। विशेषतः कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये आज रात्री जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मान्सूनची वाटचाल काहीशी संत झाली असली तरी त्याच्या प्रगतीसाठी वातावरण अतिशय पोषक बनलंय। त्यामुळे पुढील 2 दिवसात मान्सून विदर्भात आणि इतर राज्याच्या भागांमध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। राज्यातील नेमकं कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ते लगेच पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। येत्या 2 तासात तर आज रात्रीत आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या भागात शेतीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो। मात्र जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलाय।